श्लोक म्हणूया. सगळ्यांना येतात. आनंदाने म्हणायचे, अर्पण भावनेनं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिके पूर्णवैराग्यजाते वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराते कवि वाल्मीका सारिकामान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. डोळे बंदच ठेवायचे. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. डोळे अगदी सावकाश उघडून समोर जो राम लक्ष्मण हनुमान सीता रामदास स्वामी आपले महाराज ब्रह्मचैतन्य महाराज आणि मुख्य म्हणजे स्वामी स्वरूपानंद सगळ्यांचं शांतपणे दर्शन घ्यायचं. श्वासोच्छ्वास नॉर्मल म्हणजे नेहमीप्रमाणे सुरू करायचं. श्रीराम समर्थ. श्रीराम. तिसरा अध्याय आपण सुरू केला होता पण मध्यंतरी खूप गॅप पडली म्हणून आपण ज्याला म्हणतो ना जरा रिव्ह्यू. सिंहावलोकन म्हणतात. सिंह अवलोकन. सिंह पुढे जातो थांबून मागे बघतो त्याला लायन्स आय व्ह्यू असं म्हणतात. तो मागे बघतो त्याची दोन इंटरप्रिटेशन्स आहेत. माझ्या मागे कोण आहे की काय, मी सगळ्यांच्या पुढेच असला पाहिजे हे एक. आणि जसा मी हिंसक आहे तसा जास्त हिंसक कोणी माझ्या मागे तर नाही ना हाही त्याला अर्थ आहे. पण लायन्स आय व्ह्यू रिकॅपिच्युलेशन किंवा रिकलेक्शन किंवा रेट्रोस्पेक्शन किंवा रिव्ह्यू इतके शब्द वापरतात. मागे बघायचं, थोडंसं मागे जाऊन सूत्र जोडून घ्यायचं आणि मग पुढे जायचं. तसंच बर्ड्स आय व्ह्यू म्हणून आहे ज्याला विहंगमावलोकन म्हणतात. विहंगम म्हणजे पक्षी आणि अवलोकन म्हणजे व्ह्यू. पक्षाला कसा ते घार वगैरे वरती उडते बघा, तिला केवढा परिसर दिसत असेल. आपण 5व्या मजल्यावरून बघितलं तर आपल्याला जास्त दिसतं. 10व्या मजल्यावरून 35 मजली इमारती आता पुण्यात झालेल्या आहेत. त्याच्यावरून केवढं पुणे दिसतं. दूरची ही पर्वती दिसते, सिंहगड दिसतो, बरंच दिसतं. विहंगमावलोकन म्हणजे ओव्हरव्ह्यू. सगळी गीता मला 18 अध्याय दिसते, ओव्हरव्ह्यू आहे. पण आपण तिसरा अध्याय झाला ना, जरा दुसरा अध्याय बघूया आणि मग पुढे जाऊया. हा लायन्स आय व्ह्यू आहे. आणखीन एक आय व्ह्यू आहे
त्याला फिशेस आय व्ह्यू म्हणतात, म्हणजे मत्स्यावलोकन. आता मत्स्यावलोकन म्हणजे पुन्हा पुन्हा बाजारात जाऊन घेऊया का तो इसवण, असला काही प्रकार नाही आहे. परत परत जाऊन बघायचं. मत्स्य ही हॉरिझॉन्टल आहे, माशाला वरचं नाही दिसत, खालचं नाही दिसत, हॉरिझॉन्टल व्ह्यू. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपल्याला काहीही कळत नसताना टेनिसची मॅच आपण बघतो. हा फिश आय व्ह्यू आहे, हॉरिझॉन्टल आहे, वरतीही नाही आणि खालीही नाही. हे निरनिराळ्या प्रकारचे व्ह्यूज आपलं तुम्हाला सांगितलं, पण प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे ना तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. माझा दृष्टिकोन काय, आणि दृष्टिकोन बदलला की सृष्टिकोन बदलतो. ती सृष्टी मला सुंदर दिसायला लागते, ती सृष्टी मला काहीतरी बोलवते, खुणावते, नवीन काहीतरी कर असं सांगते. तीच सृष्टी. माझी दृष्टी बदलली पाहिजे. आपण वाचूया, पहिला काही ओव्या वाचूया. पहिला काही म्हणजे हे संपूर्ण पान वाचूया. संस्कृत श्लोक नाही वाचले तरी चालतील, कारण आपल्या तोंडात नाही आहेत ते श्लोक. गीता ज्यांना माहीत असते त्यांना. परंतु दुसऱ्या पानावर सर्वथैव तिथपर्यंत आपण वाचूया. सूत्र सगळ्यांनी बरोबर, कारण वाचायचं आपल्याला माहीतच आहे. अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 3 अर्जुन उवाच. बरोबर. ऐका मग पार्थ केशवा ते बोले, देवा सांगितले तुवा जे का श्रीराम. एक लक्षात घ्या, वाचन महत्त्वाचं नाही, अर्थ महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे वाचता वाचता अर्थ लक्षात घेऊया. आणि एखादं कळला नाही ना तर नंतर स्पष्टीकरणाच्या वेळेला तो स्पष्ट होईल, पण अर्थ समजूनच मी वाचणार आहे. पुन्हा म्हणूया. ऐका मग पार्थ केशवा ते बोले, देवा सांगितले तुवा जे का श्रीराम. ते तुझे भाषण ऐकले मी चांग, आता मज सांग रमाकांता श्रीराम. पाहता निष्कर्ष कर्म आणि करता, नुरेची तत्वता आत्मरूपी श्रीराम. म्हणसी का पार्था करी हा संग्राम, कासया हे कर्म महाघोर श्रीराम. ऐशा कर्मी मज योजिता संकोच, वाटे ना काहीच कैसा तुझ श्रीराम. सर्व ही कर्मांचा करोनी निषेध, तुची आत्मबोध वाखाडिसी श्रीराम. तरी कागा ऐसे कर्म हिंसात्मक, करविसी देख माझ्या हाते श्रीराम. आता मनी तुची विचारोनी पाहे, सुसंगत काहे ऋषिकेशा श्रीराम. संस्कृत श्लोकाचा अर्थ सांगतो. व्यामिश्रेण, असं एकदा असं बोलतोस, एकदा तसं बोलतोस. एकदा म्हणतो ज्ञान श्रेष्ठ आहे, एकदा म्हणतो कर्म श्रेष्ठ आहे. मी गोंधळून गेलेलो आहे. मी गोंधळून गेलो म्हणून तू उपदेश सुरू केलास ना. आता तुझ्या उपदेशातून मला जास्त गोंधळ होतो आहेस का, हाच प्रश्न आहे इथे. व्यामिश्रण तदे एकम वद, दुसरी ओळ आहे ना, तद एकम वद, एकच मला काहीतरी सांग. निश्चित, निश्चित काय, जे श्रेयोहम आपनयाम. म्हणजे श्रेय आणि प्रेय या दोन गोष्टी आहेत. श्रेय म्हणजे परमार्थ आणि प्रपंच म्हणजे प्रेय. जे जे प्रिय आहे आपल्याला, प्रिय म्हणजे देहाच्या पातळीवर, भोगांच्या पातळीवर, इंद्रियांच्या पातळीवर प्रिय आहे ते, त्याला प्रपंच म्हणायचं. आणि जे श्रेय आहे, श्रेयस्कर आहे, मुक्त करणार आहे, त्याला परमार्थ म्हणायचं. मग श्रेयस्कर काय, एकच मला सांग. ज्ञान महत्त्वाचं का कर्म महत्त्वाचं? आधी सांगत होतास की ज्ञान महत्त्वाचं आहे, आता म्हणतोस कर्म महत्त्वाचं आहे. ज्ञान जर महत्त्वाचं आहे तर युद्धासारख्या घोर अशा कर्मात मला का ढकलतोस? मी निघून जातो आहे, मला युद्ध नको आहे, मी युद्ध सोडून जाण्याची भाषा करतो आहे. तू मला युद्धाच्या कर्मात, घोर कर्म, आपल्याच माणसानं मारायचं आहे, अशात का गुंतवतो आहेस? आणि दुसरीकडे म्हणतोस ज्ञान श्रेष्ठ आहे, बुद्धी श्रेष्ठ आहे कर्मापेक्षा. कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. आत्मज्ञानात करता कर्म क्रिया काहीही नाही आहे. आत्मज्ञान म्हणजे मी ब्रह्म आहे हा अनुभव आहे, शब्द नाही आहेत, हे लक्षात ठेवा. अनुभव आहे शांत. त्याच्यात कुठली कृती मी करतो काही नाही, मी चिंतन करतो आहे, त्याच्यात कुठलाही नाही. मग ते चांगलं आहे असं म्हणतोस तर हे कर्म का, म्हणजे घे धनुष्य, मार याला, मार त्याला, असं का, हे त्याला विचारायचं. किती सोप्या भाषेत स्वरूपानंदांनी सांगितलं. मूळ ज्ञानेश्वरीच आहे,
पण अभंग वृत्तात आहे किंवा अभंग म्हणून त्याला अभंग ज्ञानेश्वरी म्हणायचं. सोपी करून सांगितले. वैद्य पथ्यपाणी सांगोनियात जाई, मग विष देई आपणची श्रीराम. तरी सांगे रोगी वाचेल तो कैसा, वाटे तुझा तैसा उपदेश श्रीराम. तुझ लागी ऐसा शरण जो आला, घालावे का त्याला घोटाळ्यात श्रीराम. काहीच ह्यातील नये अनुमाना, म्हणून प्रार्थना तुझ आता श्रीराम. देवा नको बोलू बोल ऐसे गूढ, तत्वते उघड सांगे मज श्रीराम. मी तो असे जरी मूढाहून मूढ, परिभाव दृढ तुझ्या ठाई श्रीराम. दैवे कामधेनु जाहली स्वाधीन, तरी कागा वाण कामनेची श्रीराम. किंवा जरी भाग्ये चिंतामणी जोडे, कासया साकडे वासनेचे श्रीराम. अमृत सागरा सन्निध येवोनी, रहावे होवोनी तृषाक्रांत श्रीराम. तरी आचराया सर्वथा उचित, आणि जेणे हित परलोकी श्रीराम. ऐसे मज एक निश्चये करून, सांगे विवरून पार्थ म्हणे श्रीराम. ऐकोनी हे बोल मग श्री अच्युत, होवोनी विस्मित काय बोले श्रीराम. धनंजया वाया क्षोभलासी मनी, जाणमीची दोन्ही सांगितले श्रीराम. अनादि सिद्ध हे दोन्ही मार्ग साच, प्रकटिले मीच धनुर्धरा श्रीराम. सिद्ध किंवा साध्य असो स्वयंपाक, परितृप्ती एक भोजनांती श्रीराम. किंवा नदी एक वाहते पूर्वेस, दुजी पश्चिमेस भिन्न मार्गे श्रीराम. एकाची सागरी परी दोन्ही अंती, जाती दैशारीती मिळोनिया श्रीराम. तैसे हे एकाची तत्वाचे सूचक, दोन्ही मार्ग देख सव्यसाची श्रीराम. परी जैसा ज्याचा असे अधिकार, तैसाची उपासना श्रीराम. एकची भरारी मारोनिया वृक्षी, झोंबे जैसा पक्षी फळा लागी श्रीराम. सांगे तैशा वेगे कैसे मनुष्याते, उडोनिया तेथे जाववेल श्रीराम. परी पाहे तोही अर्जुना साचार, गेहोनी आधार मार्गाचाची श्रीराम. फांदी फांदीवरी चढोनिया तेथ, पावतो निश्चित हळूहळू श्रीराम. विहंगम मार्गे तया मोक्षप्राप्ती, कर्मयोग्या प्रति दुजा मार्ग श्रीराम. निष्काम कर्माचा तयासी आधार, पाहे पैल पार पावावया श्रीराम. विहित स्वकर्म आचरोनियेथ, वेळ पावती ते पूर्णत्वासे श्रीराम. निरीच्छता नाही लाभली जोवरी, सुटेना तोवरी व्यवहार श्रीराम. मग तो साधक होता आत्मतुष्ट, राहे खटपट स्वभावेती श्रीराम. म्हणून सांगतो ऐक आता पार्था, जया लागे आस्था नैष्कर्म्याची श्रीराम. तयाने आपुले कर्म जे उचित, सोडू नये येत सर्वथैव श्रीराम. 3-4 शब्द या अध्यायात येतात. एक कर्म, अकर्म, विकर्म, निष्कर्म आणि नैष्कर्म्य. हे आत्ता इथे 2-3 त्यातले आलेले आहेत.
त्या वेळेला आपण त्याचा अर्थ पाहू. कर्म म्हणजे काय? एरवी सहज घडते ती क्रिया, त्याच्यावर आपलं नियंत्रण नसतंही. श्वास, पण मी प्राणायाम करतो म्हणजे काहीतरी हेतू आला, मला आरोग्य राखायचं आहे, मला गुरूंनी सांगितलं आहे, मला बरं वाटतं, काहीतरी हेतू आला, निर्हेतुक करतो त्याला क्रिया म्हणायचं. हेतू आला की त्याला कर्म म्हणायचं. लक्षात ठेवा. म्हणून क्रिया करतोच माणूस, पण कर्म केल्याशिवाय म्हणजेच क्रिया केल्याशिवाय जंतूसुद्धा जगू शकत नाही. हे व्हायरस वगैरे सुद्धा क्रिया करतात ना. माझ्या नाकात जातात, नाकातून आत जातात, रक्तातून आत जातात, केवढी क्रिया घडवतात. मला ताप आणतात, माझे सांधे जखड होतात, मला डॉक्टरकडे पळवतात, औषधं किती क्रिया करतात. आणि ती क्रिया स्वतः करतात आणि इतरांच्या माध्यमातूनही करवून घेतात. मग क्रिया केल्याशिवाय जंतू म्हणजे जन्मलेला सगळा माणूस वगैरे सगळे जंतूच आहेत. जंतू जगू शकत नाही. पुढे आपल्याला येणार आहे हा श्लोक. त्यामुळे जर क्रिया करता त्याला कर्म जर करायचं असेल तर त्याला कुठला तरी हेतू जोडला पाहिजे. पुढे कर्मयोग सांगताना हेतू नका जोडू म्हणून म्हणतात. हेतू घेऊन कर्म केलं की आपला स्वार्थ येतो, अपेक्षा येतात, आस लागते कर्माची, आसक्ती निर्माण होते. ते कर्म बंधनकारक असतं. कर्म आणि फळ याबद्दल गोंधळ करूच नका. कर्माचं फळ तुम्हाला हवं असलं नको असलं तरी मिळणारच. नाही तर बरं आहे की कॉपी करायची, कृष्णार्पणमस्तु, खुद काय कृष्णार्पणमस्तु. कृष्णाला काय काय अर्पण करणार आहात तुम्ही? कृष्ण हसेल. अर्पण केलेच ते ठीक आहे, पण तुला भोगावं लागणार आहे. हा प्रारब्धाचा कर्मफलाचा सिद्धांत आहे. कर्म केलं किंवा केलं नाहीत तरीसुद्धा मोठा अर्जुन समजा निघून गेला असता, पराभव झाला असता पांडवांचा, समजूया, केवढं कर्म झालं असतं. मग परत अन्यायाचं राज्य सुरू झालं असतं. म्हणून बऱ्याच वेळेला न बोलणं. आता उदाहरणार्थ द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला तिने प्रश्न विचारला होता ना, त्या प्रश्नाचं उत्तर माहीत होतं आचार्यांना, पण गप्प बसले. त्यामुळे पुढचा सगळा अनर्थ ना त्याच वेळेला जर सांगितलं असेल तुम्ही चुकीचं करताय भीष्माचार्यांनी आणि ऐकत नसाल तर मी सोडून जातो, निराळा इतिहास झाला असता. पण हे गप्प राहिले. म्हणून न कर्म करणं सुद्धा कर्मच आहे. मौन हे कर्म आहे. आता विनोबांचं फार सुंदर वाक्य आहे, झोपणे हे क्रियापद आहे. झोपणीसुद्धा क्रिया आहे ना, विश्रांती ही क्रिया आहे पुढे नवीन उत्साह मिळवण्यासाठी. म्हणून पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काही नाही आहे. कर्म करणं न करणं, कर्म अशा पद्धतीने करणं की कर्म करूनही त्याचं बंधन मला उरणार नाही, हे याला कर्मयोग म्हणायचं. हा या अध्यायाचा विशेष आहे. म्हणून कर्म झालं. अकर्म म्हणजे काय? फार सुंदर उदाहरणं विनोबांनी दिलेली आहेत. मला विनोबांचं चिंतन ह्या कर्मयोगाचा एकंदरच अभ्यास करताना चांगलं वाटतं. प्रत्येकजण निराळा अर्थ सांगतो. अकर्म म्हणजे काय? कर्म करायचं नाही. विनोबा म्हणतात नाही, कर्म करूनही न केल्यासारखं अकर्म. आणि संन्यास कर्म म्हणजे काय? आत्ता सांगितलं करूनही न केल्यासारखं आणि न करताही केल्यासारखं. त्यांनी 2 उदाहरणं दिली. ही लक्षात ठेवा, तुम्हाला सगळं अध्याय लक्षात येईल. घरातली आई खूप कर्म करते. आपण हे उदाहरण अनेकदा बघितलेलं आहे की पहाटे उठते, घरात देवकारी आहे, 50 जण येणार आहेत जेवायला, रात्री 11 वाजेपर्यंत ती काम करते, झोपली नाही, उभी आहे, सगळ्या प्रकारची कामं करते. अशा वेळेला मुलाला किंवा मुलीला अभ्यास करायचा आहे. त्यावेळेला चांगला मुलगा किंवा मुलगी, त्याने आई सकाळपासून किती काम करते, कामातच आहे ते. आई तू दमली असशील. ह्या त्यांनी वाक्य नाही पुरं केलेलं. आई काय म्हणते, मला मेलीला दमायला काय झालं, मी केलंच काय? तू काय तुला पाहिजे आहे का? मला थोडा चहा पाहिजे होता, मला अभ्यास करायचा आहे, मी तुला फ्लास्कमध्ये देते ना चहा करून, मी केलेच काय सकाळपासून? हे अकर्म आहे, लक्षात ठेवा. भरपूर कर्म करूनही कर्म केल्यासारखं वाटतच नाही. याच्यात प्रेम पाहिजे. कुठेतरी अटॅचमेंट शब्द जर आपण गीतेच्या दृष्टीने निषिद्ध मानतो, पण कन्सर्न नसला पाहिजे. माझा संबंध आहे, या कुटुंबाची मी आहे, त्यामुळे मी केलं पाहिजे. मी केलं नाही तर कोण करणार आहे? मुलगा लहान आईला विचारतो, घरातल्या सगळ्यांना ताप आला, आई तुला कसा ताप येत नाही? त्यावेळेला ती म्हणते, ताप कसा येतो आणि जातो मला कळत नाही, कधी येतो आणि कधी. मीच जर अंथरूण धरलं तर सगळं कुटुंब अंथरूण धरेल, आजारी पडेल. तसं आहे अकर्म.
त्याच्यात आता विकर्म, विकर्म म्हणजे विपरीत कर्म लोक म्हणतात. भ्रष्टाचार हे विकर्म आहे ना. कर्म म्हणजे माझं कर्तव्य करायचं आहे, विकर्म ते म्हणतात नाही, विशेष कर्म आहे. म्हणजे काय, चांगला शिक्षक त्याला आणखीन 2 पिरियड्स फ्री जर मिळाले गणित शिकवायला तर तो 8ही पिरियड्स गणित शिकवेल. आणि ॲट द एंड ऑफ द 8th पिरियड आज मला फ्रेश वाटतं आहे. खरं म्हणजे दमलं पाहिजे ना त्याने, पण त्यांनी कर्मात प्रेम घातलं की ते विकर्म बनतं, विशेष कर्म. रात्रंदिवस एखादा शास्त्रज्ञ काम करत असतो, अहो जरा झोपा तुम्ही, का, मी काय केलं आहे, रात्रंदिवस तो काम करतो, रात्रंदिवस अभ्यास करतो, रात्रंदिवस रियाज करतो, रात्रंदिवस. आता आपले पंतप्रधान बघा ना, काल इथे येऊन गेले. मला 2 गोष्टीसाठी त्यांचं कौतुक वाटेल. एक म्हणजे काय की त्यांनी सगळ्यांची नावं न बघता घेतले. बाकीचे सगळे पुन्हा पुन्हा बघत होते, हा कुठला मंत्री आहे काय, त्यांनी सगळे सांगितले एक. आणि मी 9 तुम्हाला सांगणारे वचनं संकल्प ते 9 त्यांनी सांगितले. इतकी व्याप असताना नाही आठवत. मी अनुभवावरून सांगतो ना, 4 गोष्टी सांगायच्या असतील ना तर 3 सांगून 4थी विसरली जाते. 9च्या 9 सांगितल्या. नंतर इतके ते अलर्ट होते की स्वामींनी त्यांना सांगितलं, चातुर्मासात तुम्ही एकभुक्त असता मला माहीत नाही, पण नवरात्रात तुमचा उपवास असतो मला चांगलं माहीत आहे, मला म्हणजे जगाला माहीत आहे. चातुर्मासाचं मी कधी ऐकलं नाही, तुम्ही एकादशी करा. तर त्यांनी सांगितलं ना, कार्यक्रम दिया आहे स्वामीजीने मुझे, कमिट नाही केलं, मी त्याप्रमाणे वागेन, कारण मेरी भी कुछ मर्यादाएं हैं. लक्षात ठेवा, प्रवासात आम्हाला सुद्धा एकादशी लक्षातच येत नाही, संकष्टी लक्षातच येत नाही. अनेकांच्या ज्यांना माहीतच आहे तेवढा एकादशीचा उपवास करायचा, मग ते 9वीपासून बघायला लागतात, एकादशी केव्हा आहे वगैरे, संकष्टी केव्हा आहे वगैरे. आमच्या स्टाफरूममधलं नेहमीच बटाटेवड्या खाल्ल्यानंतर कोणी, अगं आज संकष्टी, असं होय, बटाटेवड्याकडे बघायचं, काय करू रे, तुला वाया कशाला घालवू. त्याच्यानंतर त्यांची संकष्टी सुरू होते. कल्पना आहे ना तुला. देहाच्या बाजूने विचार केला की या गोष्टी घडतात. म्हणून त्यांनी सांगितलं, मला कार्यक्रम दिला आहे, मेरी भी कुछ मर्यादाएं है. लक्षात राहत नाही त्या गोष्टी, पण दिलं वचन एका स्वामींना तर ते पाळलं पाहिजे ना, हा संस्कार आहे. म्हणून अत्यंत सुसंस्कृत माणसांनी केलेलं भाषण, एरवी मला त्यांची भाषणं तशी फार खास नसतात, तेच, पण कालचं भाषण हे या दृष्टीने विशेष होतं. हे का सांगतोय, मी कर्म करून करत नाही आहे, ह्याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देतो आहे. 19 तास काम करतात, विमानात काम करतात, आणि 3 दिवस जर असेल तर पूर्वीच्या सरकारमध्ये एखादी मीटिंग परदेशात व्हायची, हे 3 दिवसात यांच्या 16, 17, 18 मीटिंग्सला झालेल्या आहेत. सगळ्यांना पूर्णपणे शाकाहार असतो, म्हणून तू जा रे, तू जा रे, असं म्हणजे परदेशात जायचं असेल त्यांच्यावर तू जा रे, ह्या वेळेला तू जा, कोणी तयार नसतं. प्यायला मिळत नाही आणि नको ते खायला मिळत नाही. विचार करा, या राजकारणात राहून अशा पद्धतीने जीवन जगणं हे फार. म्हणून मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं होतं की विक्रम व्होरा म्हणून एक हे आहे म्हणजे डिप्लोमॅट, 40 वर्ष तो निरनिराळ्या देशात होता. विक्रम नाही, त्याचं दुसरं नाव आहे काहीतरी, पण ठीक आहे, व्होरा, दीपक व्होरा असे नाव. त्यांनी सुंदर मुलाखत दिली आणि नंतर म्हणतो की सांगितल्याशिवाय राहत नाही. खरं म्हणजे हा चॅनल नॅशनल आहे, मला जाणीव आहे, म्हणजे सगळ्या जगात ते जाणार आहे, तरी मला सांगितल्याशिवाय राहत नाही. हा विष्णूचा अवतार आहे. मी मूर्ख नाही आहे, IAS IFS झालेली माणसं आहे ती, ते त्यांची श्रद्धा असेल, पण आउटस्टँडिंग, अनकॉमन, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, हे तर उघड उघड दिसतं की आपल्याला, उघड उघड. अरे आपण नाही तेवढं काम करू शकत, नाही करू शकत. आणि इतकं तेजस्वी राहणं. परवा तुम्हाला सांगितलं सर, गंमत विचार, हे कसं अकर्म किंवा कर्मयोग आलं, विकर्म करायला जमलं, मग झालंच की मी कर्मयोगीच बनतो. एका मुलीने विचारलं क्रिकेट टीममधल्या की तुमच्या ग्लोचं रहस्य काय, तुमची जी कांती आहे त्याचं रहस्य काय, म्हणजे कुठलं क्रीम लावता, कुठला साबण लावता, कुठलं काय विचारलं. म्हणाले की मला तुझा प्रश्न कळला, पण देवाचे आशीर्वाद आणि तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा, त्यामुळे हा ग्लो आहे. सुंदर उत्तर आहे. असाच प्रश्न
ह्यांना त्याच ग्रुपनी, कारण आता आम्ही जगत जेथे झालो आहे ना, आम्ही हवेतच तरंगत आहे. राष्ट्रपतींना विचारला तुम्ही मेकअप का करत नाही? तिने फार सुंदर उत्तर दिलं. तिने सांगितलं भुकेमुळे, गरिबीमुळे 2 भाऊ आमचे जिचे डोळ्यादेखत जातात. गरिबी म्हणजे काही ज्यांनी अनुभवलेलं आहे ते नाही मेकअप करणारच नाही. मी करत नाही असं नाही. तुम्ही जर जबाबदार असाल, आजूबाजूच्या जीवनाची, जगाची, तुम्हाला आज मी राष्ट्रपती झाले म्हणजे ज्या समाजातून मी आलेली आहे, रुरल आहे, ट्रायबल आहे, त्याची काही सुधारणा झाली का? मी राष्ट्रपती झाले म्हणून मला जाणीव आहे त्याची. बरं, राष्ट्रपतीची मुदत संपल्यानंतर मला पुन्हा तिकडे दुसरीकडे नेमतील मला आहे, परंतु मुद्दा तो नाही आहे. मला जाणीव आहे, माझी जी रूट्स आहेत, माझी जी मुळं आहेत, त्या मुळाची मला जाणीव आहे. ज्यांना फक्त फळाची जाणीव असते ते मेकअप करतात. व्हॉट इज नॉट देअर इज मेड अप, दॅट इज मेकअप. मेकअप म्हणजे काय फक्त चेहऱ्याचाच असं नाही आहे. आपले व्हिलन्स वगैरे असतात, ते ज्या वेळेला बीचवर आंघोळीला जातात, एवढे एवढे पाय असतात आणि त्यांना विचारतात सिनेमावर कसे दिसतात? म्हणाला सगळीकडे पॅड्स असतात. छाती मोठी दिसावी म्हणून पॅड्स, पॅडिंग ज्याला म्हणतात ना, हे पॅड्स म्हणजे अक्षरशः क्रिकेटर वगैरे पायाला लावतात ना, ते टफ असतात. पण सगळीकडे मी व्हिलन दिसलो पाहिजे ना, असला प्रकार असतो. हे सगळं मेकअप आहे, कारण इट इज नॉट देअर. सो आय हॅव टू मेक इट अप. करायची काय गरज आहे मेकअप? जर मी आय एम ट्रू टू माय व्हॅल्यूज, आय एम ट्रू टू माय कन्व्हिक्शन्स, म्हणजे माझी जे मूल्य आहे, माझी जी नक्की ठरवलेल्या गोष्टी आहेत, त्याच्याशी मी जर असेल तर ह्या मेकअप वगैरे गोष्टी निराळ आहेत. मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो. रात्री 11 वाजता मुलाखतीला वेळ दिला होता पूर्वीचे संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी. ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं. कुणी मुलाखतीला वेळ मागितला होता? खुशवंत सिंग. म्हणजे अशा माणसांच्या टोप्या उडवणं ही ज्याची हॉबी होती किंवा हा त्याचा व्यवसाय होता, त्यामुळे त्याला पैसे, इलस्ट्रेटेड वीकलीचा संपादक होता. रात्री 11 वाजता हा म्हणाला की ते नियमाचे वेळेचे पक्के आहेत म्हणून हा 10 मिनटं आधीच जाऊन थांबला. ते म्हणाले आत्ता ते आलेले आहेत आणि बरोबर 11ला ही एंटर्ड द रूम. काय ग्लो होता त्याच्या चेहऱ्यावर. खुशवंत सिंग म्हणाला आय हॅड अ बॅटरी ऑफ क्वेश्चन्स. इतके प्रश्न मी त्यांना विचारायला आणले होते, इनकन्व्हिनियंट प्रश्न विचारायला लागले होते. पण मी पहिला प्रश्न काय विचारला की आत्ता तुम्ही आंघोळ करून इकडे आलात का? ते म्हणाले 300-400 किलोमीटर धुळीच्या रस्त्यानं प्रवास करून मी आलो. मी फक्त चेहऱ्याला पाणी लावलं आणि 11ची वेळ पाडायची होती म्हणून आलो. त्यावेळेला ते म्हणाले हे कसलं तेज आहे? हे धुळीचे रस्ते पूर्वीचे आठवा ना, गोळवलकर गुरुजींच्या काळात, आणि 300-400 किलोमीटर प्रवास केलेला आहे. इथे पोचलो फक्त चेहऱ्यावर पाणी मारून मी आलेलं आहे. कसली आंघोळ आणि कसलं लोशन आणि कसलं क्रीम, काही नाही आहे. हे आतून येतो ग्लो. लक्षात ठेवा, बाहेरून मेकअप असतो, आतून ग्लो येतो. कांती ज्याला म्हणतात ते आतून येते. म्हणून संतांचे चेहरे बघा किती शांत असतात. त्यांच्या डोक्यावरती आपण वलय दाखवतो ना, ते त्यांच्यातून बाहेर पडणारा प्रकाश असतो. हे लक्षात घ्या. म्हणून कर्म, त्याच्यात विकर्म घातलं की कितीही काम तुम्ही करू शकता. विकर्म म्हणजे विशेष कर्म, कर्मातलं प्रेम, कर्मातली एक प्रकारची माझी कृतबद्धता म्हणजे कमिटमेंट. ही कमिटमेंट आहे, तो शिक्षक कधी दमणार नाही. सर उद्या मी नाही आहे म्हणजे घेणार का? घेतो ना. मी नसणार आहे 4 दिवस, माझे 2 सेट्स करेक्ट करतोच ना, करतो ना, करतो. हा विलिंग टीचर आहे, हा म्हातारा नाही होणार. एव्हरग्रीन, सदा हरित म्हणतात ना, एव्हरग्रीन राहील तो, एव्हर यंग. हे फार महत्त्वाचं तत्व आहे. आणि कर्मयोग म्हणजे जीवन आहे हो. एक सांगतो, 4 आश्रम आहेत: ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. त्याच्यात महत्त्वाचा कुठला? ऑफकोर्स संन्यासाश्रम. किती थोडे लोक घेतात. कोणी म्हणतात नाही नाही ब्रह्मचर्य आश्रम. सगळ्यात महत्त्वाचा गृहस्थाश्रम आहे. कारण गृहस्थाश्रम नसला ते ब्रह्मचारी जन्मणार आहेत का? आणि ब्रह्मचारीच जन्मले नाहीत तर संन्यासी असणार आहेत का? म्हणजे बेसिक मूळ समाजाचा आधार आहे तो गृहस्थाश्रम आहे. आणि गृहस्थाश्रम म्हणजे कर्मयोग. कर्मयोग केव्हा होतो? माझं कर्म मी देवाशी जोडलं म्हणजे ते गोड झाले, जे विठ्ठले, मिश्रित विठ्ठले. जे रुचीस कुठलं कर्म येतं याच्यात विठ्ठल मिसळला की आपण फक्त म्हणायचं नाम मिसळा, ते कर्म गोडून जातं. तो स्वयंपाक गोडून जातो, स्वयंपाकातल्या चुका सुधारल्या जातात.
काम इझिली होतं, कामाची कपॅसिटी आणि क्वालिटी वाढते, म्हणजे कार्यक्षमता आणि एकंदरीत गुणवत्ता कामाची वाढते. कमी श्रमात मी जास्त काम करतो. कारण का? मिश्रित विठ्ठले किंवा मिश्रित नामे, राम नामे, रामनाम मिसळलं की ते कर्म मला बंधनकारक होत नाही. म्हणजे मी कर्म करता करता मुक्त असतो, करता करता मुक्त असतो, मी होतच नाही. म्हणून तुका म्हणे आता उरलं उपकारापुरता, म्हणजे दुसऱ्यासाठी मी जगतोय, स्वतःसाठी जगतच नाही. म्हणजे मी कर्म चांगलं केलं काय वाईट केलं काय माझ्या बाबतीत प्रश्नच नाही. कारण कुठलंच कर्म मला बंधनकारक नाही, बंधन निर्माण करत नाही, म्हणजे पुढचा जन्म निर्माण करत नाही. हे लक्षात ठेवा. हे का सांगितलं इतकं? आता आपल्याला हे शब्द येणार आहेत, त्यावेळेला बघूया. आणि निष्कर्म म्हणजे काय, नैष्कर्म्य म्हणजे काय? आपण शेवटच्या ज्या 2 ओव्या वाचल्या त्याच्यात नैष्कर्म्य शब्द आलेला आहे. म्हणजे सगळं कर्म करून आता कर्माचा आता नैष्कर्म्य, म्हणजे आता अशी अवस्था आलेली आहे की आधीचं कर्म गेलं, जे भोगलं ते भोगलं, नवीन कर्म निर्माण होणार नाही. हे लक्षात घ्या. आणि निष्कर्म अवस्था म्हणजे काही करायचंच नाही. साधा प्रश्न विनोबाने विचारलेला आहे, कर्म करून फळ घ्यायचं नाही म्हणता, मग कर्म करायचं कशाला? आम्ही काही वेडे आहोत काय कर्म करायला? जर फळ मिळत असेल तरच कर्म. फळ टाकायचं असेल, फळ टाका म्हणायला काही भगवान कृष्ण वेडा आहे? नाही आहे ना. फळ टाकता येणारच नाही, फळ स्वीकारावंच लागतं, ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी. आणि कुठलीही देवदेवस्की केली तरीही कर्म निष्कर्म होत नाही. चांगलं कर्म असं करायचं की कर्म करता करता मुक्त, त्याला कर्मयोग म्हणलेलं आहे. एरवी कर्मभोग आहे. आपण कर्म भोगतो आत्ता आणि नंतर दुसरे भोग असतात. वाटेल ते खाल्लं, वाटेल तितकं खाल्लं, दुसऱ्या दिवसापासून ॲसिडिटी वगैरे त्रास होतो, काही वर्षांनी अल्सरसारखे रोग होतात. म्हणून हसत कर्म करावे आणि भोगावे रडत ते परिणामी. परिणाम कशाला? पण हसत काम करूया आणि हसत त्याचं फळ भोगूया, हा कर्मयोग आहे. योग म्हणजे परमेश्वराशी जोडणं, नामयोग, रामयोग, परमेश्वराशी जोडणं. नोकरीसाठी मी कर्म नाही, मी लग्न जमावं म्हणून हे नाही आहे, हे याला योग म्हणलेलंच नाही, त्याला मार्ग म्हणलेला आहे, भक्ती मार्ग, भक्तिपंथ म्हणलेला आहे. पण भक्ती योग म्हणजे फक्त पांडुरंग, दुसरं काही नको मला. आता आपण पहिल्यापासून वाचूया. ऐका. कुणाला सांगितले? आपल्याला सांगितले. इथे खरंच हे पाहिजे, कॉमा पाहिजे, पण ऐका म्हणजे श्रोते हो ऐका. मग पार्थ केशवा ते बोले. मग पार्थ म्हणजे अर्जुन केशवाला बोलला काय? देवा सांगितले तुवा जे का ते तुझे भाषण ऐकेले मी चांग, आता माझं सांग रमाकांता. रमा म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीकांत म्हणजे हाच. पाहता निष्कर्ष कर्म आणि करता नुरेची तत्वता आत्मरूपी. आत्मज्ञान झालं, आत्मरूप, मग करता कर्म काही उरतच नाही ना. मग ते मी आत्मरूपच मिळवतो ना. कशाला मी करता आणि मी करतो ते कर्म आणि त्या कर्माचं बंधन कशाला? आत्मज्ञानच मिळवतो. बघा, म्हणशी का पार्था करी हा संग्राम. मला तू का म्हणतोस की अर्जुना हा संग्राम कर. कासय हे कर्म महाघोर. घोर म्हणजे भीषण भयंकर कर्म मला तू का करायला लावतोस? ऐशा कर्मी मज योजिता संकोच वाटेना काहीच कैसा तुझ. संकोच शब्द त्यांनी वापरला आहे सभ्य. एरवी तुम्हाला लाज कशी वाटत नाही असंच अर्जुनाला म्हणायचं आहे की इतकं चांगलं ज्ञान असताना मला महाघोर कर्म जे युद्ध आहे, आणि युद्ध कसलं? आपापल्याच लोकांना मारायचं आहे, एकाच वंशातल्या लोकांचं, कुरुवंशातल्या लोकांचं युद्ध आहे. म्हणून ऐशा कर्मी मज योजिता संकोच वाटेना काहीच कैसा तुझं. सर्वही कर्मांचा करोनी निषेध तूची आत्मबोध वाखाणीसे. आपण तोखणाई म्हणतो ना, तसं वाखाणीसे कौतुक करतोस, स्तुती करतोस. कशाची? सर्व कर्म टाकून आत्मयोग, आत्मबोध. बघा, ऐशा सर्वही कर्मांचा करोनी निषेध तूची आत्मबोध वाखाणीसी. आत्मबोध महत्त्वाचा आहे, ते तू वाखाणीसी. मग तरी कागा ऐसे कर्म हिंसात्मक. आणि कर्म तरी कुठलं करायला सांगतोस? हिंसेत. मग पण तू तुझ्या आजोबांना मार, गुरुना मार, हे कसलं कर्म तू मला करायला सांगतोयस? बघा, तरी कागा ऐसे कर्म हिंसात्मक करविसी देख माझ्या हाते.
आता मनी तूची विचारोनी पाहे, तूच विचार करून बघ, सुसंगत काहे ऋषिकेशा. तूच विचार करून बघ, सांगतोस हे बरोबर आहे का? एकदा असं सांगतोस, एकदा तसं सांगतोस. जे चांगलं आहे ते सांगतोस, ते न करायला देता जे वाईट आणि वाईटात वाईट आहे ते मला करायला सांगतोस, हे बरोबर आहे का? तूच विचार कर. आता पुढे बघा, वैद्य पथ्य पाणी सांगून या जाई आणि मग विषदी आपणच. हे पथ्य पाणी वगैरे सांभाळा आणि हो ही एक पुडी घ्या, ते विष आहे. काय उपयोग आहे? म्हणजे मला तू सगळं रोगाचं निदान सांगितलंस, औषध दिलंस, पथ्य पाणी सांगितलंस आणि आता विष कशाला देतोस? विष कुठलं? घोर कर्म युद्धाचं, संग्राम शब्द वापरलेला आहे. तुझं लागे ऐसा शरण जो आला, घालावे की त्याला घोटाळ्यात. गोंधळात घालतोय. मी तुला शरण आलेलो आहे ना, शाही माम त्वाम प्रपन्नम, मी शरण आलेलो आहे, माझं रक्षण कर. मला हा जो गोंधळ झालेला आहे त्या गोंधळातून बाहेर काढ. हा वैचारिक गोंधळ आहे, त्यातून बाहेर काढ. आणि तू गोंधळ वाढवतोयस माझा, हे शोभतं का तुला? आपण सखे ना रे, मित्र ना रे, पुढे येणार आहे ते. काहीच यातील नये अनुमाना म्हणून प्रार्थना तुझा आता. तू सांगतोयस ते मला काही कळत नाही. एकदा असं म्हणतोस, एकदा तसं म्हणतोस. निश्चित काय ते सांग. ते पुढे आहे, काहीच ह्यातील नये अनुमाना म्हणजे मला समजत नाही आहे म्हणून प्रार्थना तुझा आता. देवा नको बोलू, बोल ऐसे गूढ, तत्व ते उघड सांग मला. उघड, ऑब्वियस. ज्यांच्याकडे नाही आहे ना कागद त्याने घ्या, आपण अभ्यास करतोय. हां पुढे, देवा नको बोलू, बोलू ऐसे गूढ, तत्व ते उघड. तत्व काय ते सांग, प्रिन्सिपल, आणि उघड करून सांग. मी तो असे जरी मूढाहून मूढ, मूर्खातला मूर्ख मी आहे, मान्य करतो ना मी. परिभाव दृढ तुझ्या ठाई, दृढ भाव आहे. हे बघा, गूढ, मूढ आणि दृढ या सगळ्या ढ आहे की हो. पण तरीसुद्धा मूढमधला ढ हा फक्त ढ आहे, गूढमधला हा फार गूढ आहे, आणि दृढ म्हणजे घट्ट. चांगला शब्द आहे, पॉझिटिव्ह आहे तो. पुढे, दैवे कामधेनू जाहली स्वाधीन. आता ही त्यांची नेहमीची उदाहरण आहेत. एक आहे कामधेनू, दुसरा आहे चिंतामणी, तिसरा आहे परिस, चौथा आहे कल्पवृक्ष आणि पाचवा आहे निधी. निधी म्हणजे खजिना, पाताळात गाडलेलं जे गुप्त धन असतं ना, हे सगळ्याची उदाहरणं देतात. आणि समर्थांनी सांगितलं हे सगळं आत आहे. कामधेनू बाहेर शोधू नका, कामधेनू आत बांधलेली आहे. कल्पवृक्ष, कल्पवृक्ष आत आहे, त्याच्या सावलीत बसायला शिका. आत आपण केव्हा उतरणार आहोत लक्षात घ्या. आपण नंतर एक प्रयोग बघूया करून. दैवे कामधेनू जाहली स्वाधीन, तरी कावाण कामनेची. कामनेची म्हणजे कुठली कामना असेल तर ती पुरी करणार आहे ना. कामधेनू असून तुम्ही कामनेची वाण म्हणजे कामनेला कशाला घाबरता? हे नको मागायला, हे आपल्याला हे कामधेनू आहे ना, मागा ना, तिला देईल ना. पुढे बघा, किंवा जरी भाग्ये चिंतामणी जोडे, कासया साकडे वासनेचे. चिंतामणी म्हणजे जे मनात चिंतन कराल, चिंताल, ते देतो. हातात मणी धरायचा आणि सांगायचं मला हे मिळू दे किंवा असं घडू दे, त्याप्रमाणे घडतं. मग वासनेचं साकडं त्याला का करता? साकडं म्हणजे मागणं. वासनेचं मागतात, ती वासना कशाला मागता? मुक्त काहीतरी करणारं मागा, पूर्णपणे आनंदाचं काहीतरी मागा, कारण तुम्हाला भाग्यानं काय मिळालं आहे? चिंतामणी. अमृत सागरा सन्निध येऊनी, राहावे होऊनी तृषाक्रांत. तृषा म्हणजे तहान. अमृताच्या सागराकडे आलेला आणि तहानेनं तडफडता, हे कसं वाटतं तुम्हाला? पुढे, तरी आचराया सर्वथा उचित आणि जेणे हित परलोकी. आता समजा या युद्धात गेलो, परलोकी तिथे सुद्धा हित आहे आणि असा श्रेयस्कर मार्ग मला सांग. हा तो शब्द आहे, जेणे हित परल. ऐसे मज एक निश्चय करून सांगे विवरण पार्थ म्हणे. ऐकून हे बोल मग श्री अच्युत. या नावावर तुम्ही विचार करायला पाहिजे. आम्ही एक प्रयोग करतोय गेले 2 महिने, तो खूप चांगला वाटतो प्रयोग, तुम्हीही करा. विष्णू सहस्रनाम अनेक जणांनी म्हणलेलं आहे, त्यातल्या त्यात प्रथमेश लगाटे 13 मिनिटात बरोबर संपतं. त्या फिरत फिरत ऐका ना तुम्ही, ते 1000 नावं पडतील, हळूहळू तुमच्या तोंडात बसतील आणि बघा त्यातलं एक नाम कुठलं तरी आपल्याला स्ट्राईक होईल. विष्णूला सांगायचंच, महाराजांना सांगायचं, आज एक नाम राम बाणासारखं मला लागू दे. त्या नामावर चिंतन करा, अर्थ बघा, गुगलवर अर्थ विचारा, 1000 नामांचे अर्थ आहेत, त्याच्यावर चिंतन करा.
अनिर्देश्य वपू, काल आम्ही नाम आम्हाला आढळलं. अनिर्देश्य म्हणजे दाखवता येत नाही, वपू म्हणजे शरीर दाखवता येत नाही. ते स्थूल असलं, स्थूल कसं असेल, सूक्ष्म असेल, जे दाखवता येत नाही. मला देव कुठे दाखवता येतो? मला परत सांगतो, कला दाखवता येत नाही, मला कलाकार आणि कलाकृती दाखवता येते. हे त्यांनी काढलेलं चित्र बघा, ह्यांनी काढलं आहे. कला नाही दाखवता येत. हे काय सुंदर फूल आहे, नाही सुंदर फूल दिसतं, दाखवता येतं, सौंदर्य अनुभवता येतं, फक्त अनुभव. पण अनिर्देश्य वपू हे विष्णू सहस्त्रातले नाम. वपू म्हणजे शरीर. अखिलम वपू, आपण रामरक्षेत शेवटी म्हणतो ना, सगळं अर्पण केलेलं आहे. जसं विभीषणाने तुला अर्पण केलं तसं मी तुला अर्पण करतो रामा. शिरोमे राघव पातून से वपू, वपू म्हणजे शरीर. अनिर्देश्य, निर्देश करणे म्हणजे दाखवणे. अनिर्देश म्हणजे दाखवता येत नाही असं रूप आहे तुझं, ज्याला कोण ज्ञानेश्वर म्हणतात अरूपाचे रूप दाखवीन डोळा. अरूप आहे, पण मी वर्णन करून उदाहरणं देऊन अशा पद्धतीने स्पष्ट करेन की या डोळा तुम्हाला अतींद्रिय परी भोगवीन इंद्रियांकरवी. इंद्रियांच्याकडून तुम्हाला त्या गोष्टीचा भोग देईल की जे अतिइंद्रिय आहे. अतिइंद्रिय म्हणजे कितीतरी गोष्टी तुम्हाला करता येते. आता माझ्या मना लागो छंद गोविंद. पहिल्यांदा गोविंद शब्द कितीदा आलाय बघा. इतकं लक्ष देऊन मुलं ऐकतात इतक्या वेळा, बरोबर. आता छंद शब्द कितीदा आलाय बघा, लक्ष देऊन ऐकतात. आता ड अक्षर कितीदा आलंय, गोविंद छंद मोजत राहतात. त्यावेळेला त्यांना दुसरं काही आठवत नाही. हे क्रमाक्रमाने मी कॉन्सन्ट्रेशनकडे निघालो आहे, एकाग्रचित्त व्हायचा अभ्यास मी करतो आहे. हे महत्त्वाचं आहे. म्हणून अतींद्रिय हे. आणि ते केल्यानंतर आता आपण जरा दूरचा आवाज, आपण खोलीत आहोत, बरोबर. खोलीच्या बाहेर कुत्रं भुंकतं ऐकू येते, बरोबर. आता गाडी गेली, ती कोपऱ्यापर्यंत पोचते, बरोबर. नंतर एक बस आडवी गेलेली आहे, त्याच्यानंतर मंदिर आहे, मंदिरातल्या घंटा वाजतोय, त्याच्यानंतर ग्राउंड आहे, मुलं ग्राउंडवर ओरडा करत आहेत, ते करत आहेत, त्याच्यानंतर पलीकडे. असं करत करत जितका दूरचा आवाज ऐकेल तितका आवाज ऐकेल. एक पुढे बसलेली 5 वर्षाची मुलगी म्हणते मला बासरीचा आवाज ऐकू आला. कुणाला ऐकू आला का? तिथे ग्रुप होता 40 जणांचा. कुणालाही, मलाही ऐकू आला नाही. म्हणजे तुला खरंच बासरीचा आवाज ऐकू आला का? दोघा तरुणांना सांगितलं तुम्ही जा, कुठे बासरीची कॅसेट लागली आहे का, कोण बासरी वाजवत आहे का, काय आहे. तर ते गेले, दोन्ही रस्ते क्रॉस करून मोठा रस्ता, 3 बिल्डिंगमध्ये एका खोलीत एक मुलगा बासरी वाजवत होता, प्रॅक्टिस करत होता. बासरी त्याला ऐकू आली. येतं अतिइंद्रिय, इतक्या आमच्या इंद्रियांच्या पलीकडे आहे ना. अति इंद्रिय, बियॉन्ड आमच्या इंद्रिया. पण तिने इंद्रियाकडून भोगवलं की नाही. बाबांच्या याच्यात तर त्यांनी अतिइंद्रिय अनुभव दिलेले आहेत आपले. त्यांचं म्हणजे चरित्र आहे आनंद साधना. त्याच्यात शेवटी म्हणाले भक्तांच्या इच्छेवरून पण मनाविरुद्ध मी माझे हे अनुभव सांगतोय. त्याच्यात त्यांनी अनुभव सांगितला. त्यांचा जे मालाडला जे आहे त्याच्यात इथे सुक्या मासळीचा बाजार, रेल्वे स्टेशन बाबा बोलत असताना रेल्वेच्या शिट्ट्या ऐकू येतात. त्यावेळेला शिट्टी होती, ऐकू येत होती. घंटा शेजारच्या मंदिरातली ऐकू येते. असं सगळं वातावरण आहे. त्यावेळेला ते म्हणाले मला मोगऱ्याचा वास आला. मोगऱ्याचं काही सीझन नाही आहे. कुणी इथे मोगरा घातला आहे का? आत विचारलं मोगऱ्याची अगरबत्ती लावली का? कोणी मोगरा सेंट? काही नाही. म्हणाले मला भास झाला असेल, पण नाही, मला नाकाला मोगऱ्याचाच वास आला. आणि आता काही वेळाने एक शेतकरी येतो टोपली छोटीशी घेऊन, आणि त्याच्यात अर्ध्या टोपली मोगऱ्याच्या कळ्या आणलेल्या असतात. सीझनल नाही अशा वेळेला हा मोगरा आला, महाराजांनाच अर्पण करायचा म्हणून इथे घेऊन आलेलं. त्या उमलायला लागलेल्या कळ्या आणि त्या कळ्यांचा वास कुठून त्यांना आला ते? तो रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर सुद्धा त्यांना तो वास आला असेल. म्हणून जशी इंद्रिय आपली सेन्स ऑर्गन्स तरल सूक्ष्म होत जातात, तसतशी त्यांची सेन्सिटिव्हिटी रेंज वाढते. दूरचं ऐकू येतं. क्लिअर व्हॉयन्स, क्लिअर ऑडियन्स हे शब्द आहेत. म्हणजे ज्याला ESP एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन, ESP म्हणजे इतरांना जे ऐकू येत नाही ते ह्याला ऐकू येतं, इतरांना जे दिसत नाही ते याला दिसतं. स्पेसमधलं नाही,
मग इतरांना अर्धा किलोमीटर दिसेल, याला 1 किलोमीटरवरची वस्तू दिसते, टाईममधलं सुद्धा दिसतं, याला उद्या काय घडणार आहे ते सुद्धा दिसतं. याला दिव्य दृष्टी म्हणलेलं आहे, जी व्यासाने संजयाला दिली. ही दिव्य दृष्टी आहे. दूरचं दिसतं, सगळ्या कृती दिसतात, मनातले विचार समजतात आणि भविष्यात काय घडणार आहे हेही कळतं. ही दिव्य दृष्टी आहे. दिव्य दृष्टीचा या दृष्टीशी संबंध नाही आहे, एवढं लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, देवा नको बोलू बोल ऐसे गूढ तत्व ते उघड सांगमच, मी तो असे जरी मूढाहून मूढ परिभाव दृढ तुझ्या ठाई, दैवे कामधेनू जाहली स्वाधीन तरी कागा वाण कामनेची, किंवा जरी भाग्ये चिंतामणी जोडे कासया साकडे वासनेचे, अमृत सागरा सन्निध म्हणजे जवळ येऊनी राहावे होऊनी तृषाक्रांत, तरी आचराया सर्वथा उचित आणि जेणे हित परलोकी, ऐसे मज एक एकच एक एकमेव निश्चय करून सांगे विवरून पार्थ म्हणे, ऐकोनी हे बोल मग श्री अच्युत होवोनी विस्मित काय बोले. हे अच्युत हे जे कृष्णाचं नाम आहे ते याच्यात विष्णू सहस्रनामातलं सुद्धा नाव आहे, ते अवस्था आहे, ते काही नाम नाही आहे. गीतेत पहिला श्लोक अर्जुनाचा आणि शेवटचा श्लोक म्हणजे एका अर्थाने पहिला अध्याय आणि शेवटचा अध्याय अच्युत शब्द वापरलेला आहे. आणि जो ढळत नाही आपल्या अवस्थेपासून, आपल्या पातळीपासून, तो फार महत्त्वाचा आहे. ती अच्युत अवस्था आहे. आपण म्हणतो त्याला सत्ताच्युत केलं, पदच्युत केलं, म्हणजे खाली आला तो. ध्रुवाला ते स्थान पाहिजे होतं जिथून मी कधी च्युत होणार नाही, म्हणजे खाली ढळणार नाही, खाली कोसळणार नाही, माझी पातळी खालावणार नाही, हे महत्त्वाचं आहे. म्हणून अर्जुन पहिल्यांदा म्हणतो 2 सैन्यांच्या मध्ये, हे अच्युता माझा रथ उभा कर, आणि शेवटी म्हणतो की त्वत्प्रसादान मयाच्युत, हे अच्युता तुझ्या कृपेमुळे माझा संमोह गेला, आता स्थितोस्मी गतसंध्या, सगळे संध्या वगैरे करिष्ये वचनम तव, तू सांगशील तसं मी करेन, हे महत्त्वाचं आहे. मग इथे सुद्धा त्यांनी तो शब्द वापरला आहे की गीतेत तो वापरला आहे असं नाही, ह्यानी वापरला आहे तो. ऐकोनी हे बोल मग श्री अच्युत होवोनी विस्मित काय बोले, धनंजया वाया क्षोभलासी म्हणी, जाण मीची दोन्ही सांगितले. उगीच तू क्षोभ करतोय, कशाला मला गोंधळतोय, मीच तुला दोन्ही सांगितले, मला माहीत नाही का, मीच सांगितलं. आता बघ काय सांगतो, अनादि सिद्ध हे दोन्ही मार्ग साच प्रकटले मीच धनुर्धरा, माझ्यातूनच हे 2 मार्ग ज्ञान आणि कर्म, हे लक्षात ठेवा, हे निर्माण झालेले आहे. सिद्ध किंवा साध्य असो स्वयंपाक, तरी परितृप्ती एक भोजनांती. सिद्ध म्हणजे मी केलेला स्वयंपाक, आणि साध्य म्हणजे दुसऱ्यांनी केलेला स्वयंपाक. खाल्ल्यावर भूक तशाच प्रकारची वागणार आहे, लाडू गोड करणारीलाही लागणार आहे आणि नुसतं खाणाऱ्यालाही लागणार आहे. सिद्ध किंवा साध्य, पाकसिद्धी शब्द वापरतो ना, सिद्ध किंवा साध्य असो स्वयंपाक, परितृप्ती एक भोजनांती. किंवा दुसरं उदाहरण दिलं, नदी एक वाहते पूर्वेस, दुजी पश्चिमेस, भिन्न मार्गे एकाची सागरी, परिधोनी अंती, जाती जैशा रीती मिळून या. काही नद्या उलट्या वाहतात पण सागराला जाऊन मिळतात ना शेवटी. तैसे हे एकाची तत्वाचे सूचक, दोन्ही मार्ग देख सव्यसाची. एकाच तत्वाचे परी जैसा ज्याचा असे अधिकार, तैसीची साचार उपासना. तुला आचार पाहिजे ना, उपासना. जसा अधिकार आहे तसा ज्ञानाला अधिकार लागतो, कर्माला सुद्धा अधिकार लागतो. पॅरालिसिस झालेला माणूस नाही गंध उगाळू शकणार, मग काय पूजा करणार आहे तो? पुजाऱ्याचं काम त्याला सोडावं लागतं. कर्म करायला थोडासा अधिकार लागतो, ज्ञानाला आणखीन अधिकार लागतो, भक्तीला अधिकार लागत नाही. भक्ती कुणीही करू शकतो, देवाचं नाम कुणीही घेऊ शकतो, सगळीकडे देवाचं दर्शन कुणीही घेऊ शकतो, देवाचं चरित्र कुणीही ऐकू शकतो. म्हणून भक्ती सगळ्यात सोपी आहे आणि ती नंतर सांगितलेली आहे. परी जैसा ज्याचा असे अधिकार, तैसीचे साचार उपासना. एकची भरारी मारून या वृक्षी, झोंबे जैसा पक्षी फळा लागे. हा ज्ञानमार्ग आहे. ज्ञानी माणूस सुरुवात करतो, चिंतन करतो, एकदम त्याला ज्ञान होतं. ते आत्मज्ञान असतं, ब्रह्मज्ञान असतं, परमज्ञान असतं. त्यांनी उड्डाण घेतलेलं आहे, त्याला विहंगम मार्ग म्हणतात. पक्षाचा मार्ग. पक्षाला दिसतो खाली आहे, अरे तिथे उडी मारून तो पक्षाकडे गेला, सोचीनं त्या फळातला रस खात राहिला. मुंगीलाही दिसतो तो आंबा, मुंगी उडू शकत नाही,
मुंगी पहिल्यांदा झाडाच्या तळाशी जाते, नंतर खोडावर चढते, या फांदीवरून त्या फांदीवर, त्यालाही वास येत असतो त्या पिकलेल्या आंब्याचा, आणि शेवटी ती आंब्याला, याला पिपीलिका मार्ग म्हणलेला आहे. पी ह्रस्व आणि पी दीर्घ, ली ह्रस्व, पिपीलिका म्हणजे मुंगी. मुंगीचाही मार्ग आहे आणि पक्ष्याचाही मार्ग आहे. पक्ष्याचा मार्ग हा ज्ञानी माणसांचा मार्ग आहे. किती जणांना जमणार आहे, किती जणांना पंख आहेत, पण मुंगीसारखं चालत तर कोणी शकतं ना. म्हणून आपल्यासाठी पिपीलिका मार्ग म्हणून सांगितलेलं आहे. एकाची तैसे हे एकाची तत्वाचे सूचक दोन्ही मार्ग देख सव्यसाची, परी जैसा ज्याचा असे अधिकार तैसीच साचार उपासना, एकची भरारी मारोनिया वृक्षी, झोंबे जैसा पक्षी फळा लागे, सांगे तैशा वेगे, कैसे मनुष्याते उडोनिया तेथे जाववेल. माणूस उडून कसा जाणार आहे तिकडे सांगा ना. पक्षी जाऊ शकतो. माणूस एवढा श्रेष्ठ असला तरी पक्षाचं उड्डाण आहे ना. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. शिरोड्याला पूर्वी आम्ही बसनीच सगळे प्रवास होते ना. म्हणजे फोंड्याहून सावर्ड्याला जाताना मध्ये शिरोडा लागतं. शिरोड्याला मोठी शेतं, त्याच्या शेताच्या मध्यभागी एक दांडी आणि त्याच्यावर एक किंगफिशर बसलेला. किंगफिशर म्हणजे केवढा, हे चोचच मोठी. त्याच्याकडे बस थांबली, बघितलं सुंदर शेत, त्याच्यामध्ये तो खांब, त्याला नंतर बुजगावणं बांधणार ज्यावेळेला शेंगा येतील त्यावेळेला किंवा कणसं येतील त्यावेळेला. मी मनात विचार केला की त्या पक्षाला एवढ्या डोळ्यांनी हे शेत म्हणजे विशाल विश्व वाटत असेल, नाही जगासारखं मोठं वाटत असेल. हा विचार येतोय त्यावर तो उडाला आणि आमच्या बसवरून उडून सुद्धा गेला. अरे तो डोळ्यांनी बघतच नाही, तो पंखानं बघतो. त्याला हे म्हणजे काहीच नाही. समुद्रावरून उडून जाणारे पक्षी आहेत ना ते. समुद्रावरून उडून जाणाऱ्या पक्षाला शेत काय वाटतं, मी असा बघतो, तो पंखाने बघतो, तो उडून गेला सुद्धा. पण मी माझ्या दृष्टीने विचार करत होतो. म्हणून काय अवघड आणि काय सोपं. अधिकार तैसा करू उपदेश, हे दोन्ही बाजूनी आहे. माझा अधिकार आहे तेवढाच मी उपदेश करेन, पण तुझा अधिकार आहे तेवढा मी उपदेश करेन. याला हे सांगितलं आणि त्याला ते. महाराजांनी किती सोपं उदाहरण दिलेलं आहे. गावात साथ आली, धाम आपण कोकणीत म्हणतो. धाम म्हणजे ताप आलेला आहे. मुलगी आहे 8 वर्षाची आणि वैद्य आहे वडील तिचे. पेशंट येतात आणि तो सांगतो ते दुसरा जो शेल्फचा दुसरा जो आहे त्यातून डावीकडून चौथी आहे बाटली, त्या बाटलीतलं थोडं 1-2 पुडी करून पुड्या करून घेऊन ये. त्याला पुड्या करायला शिकवलेलं असतं. दुसरा येतो, सगळ्यांनाच ताप आलेला आहे, सगळ्यांना तेच औषध. एकाला सांगतात हे औषध तू पाण्यातून घे, हे जे पुड्या तुला देतोय तुळशीच्या रसातून घे, हे 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 दुधातून घे, आणि हे मधातून घे. शेवटी जेवायची सुट्टी होते त्यावेळेला ती म्हणते की मी तेच औषध आणत होते आणि तुम्ही एकाला पाण्यातून, एकाला तुळशीच्या रसातून, एकाला दुधातून, एकाला मधातून का घ्यायला सांग. अधिकार त्याचा हा इतका गरीब आहे की त्याला तुळशीसुद्धा आजूबाजूला जागाच नाही त्याच्याकडे. पाण्यातून घे. मला माहीत आहे ह्याच्या बाजूला खूप तुळशी आहेत, तुळशीच्या रसात म्हणजे त्याला काहीतरी विशेष वाटतं तुळशीच्या रसातून ना. ठीक आहे, हा दूधवाला आहे गौरी, आहे दुधातून घ्या. हा व्यापारी आहे, मधातून घे, तेच औषध आहे. अधिकार आहे तैसा करू उपदेश किंवा देऊ औषध. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून सांगितलं की मी तेच सांगतोय तुला. परी जैसा ज्याचा असे अधिकार तैसीची साचार उपासना, एकची भरारी मारून या वृक्षी, झोंबे जैसा पक्षी फळा लागे, सांगे तैशा वेगे, तैसे मनुष्याते उडून या तेथे जाववेल. परी पाहे तोही अर्जुना साचार, घेऊन आधार मार्गाचाचे. म्हणजे तो झाडावर चढेल ना, माणूस झाडावर चढेल पण तो आंबा काढल्याशिवाय राहणार नाही. तोही कुठल्या तरी मार्गाचा दगड मारेल किंवा काठीनं तो काढेल, पण कुठल्या तरी मार्गाचा म्हणजे कुठल्या तरी साधनाचा उपयोग करून तो करेल. त्याला पंख नाही आहे, पक्षासारखं उड्डाण करू शकणार नाही, पण त्याला आंबा पाहिजे असेल तर तो मिळेल. मार्ग मात्र निराळा आहे. परी पाहे तोही अर्जुना साचार, घेऊनी आधार मार्गाचाची. फांदी फांदीवरी चढोनिया तेथ, पावतो निश्चित हळूहळू. फांदीवर चढून जातो. विहंगम मार्गे तया मोक्षप्राप्ती, कर्मयोग्या प्रति दुजा मार्ग. ज्ञानी माणसांना विहंगम मार्ग आहे. दुसरं एक उदाहरण सांगतो, फार मार्मिक आहे, रामकृष्ण परमहंसांचं आहे. की पिल्लूच व्हायचं ना तुम्हाला. देवा तू आई आहेस, मी तुझं पिल्लू आहे, मी तुझं बालक आहे, काही म्हणा. तर ते म्हणतात मांजरीचं पिल्लू वा माकडीचं पिल्लू होऊ नका.
आपण माकडांना बघतो ते पिल्लांनी खाली धरलेलं असतं आणि ती या झाडावरून त्या झाडावर आई उडी मारत असते. म्हणजे उडी मारताना ह्याची जर पकड सुटली तर तो खाली पडणार आहे. हा ज्ञानी माणूस. ज्ञानी माणसं जरा झालं की त्याचं पतन होणार आहे. भक्ताला हा भीती नाही. मांजराची पिल्लं कशी असतात, जन्मतात त्यावेळेला त्यांना दृष्टीही नसते, डोळे उघडलेले नसतात, पण साधं म्यूम केलं तर आई धावत येते त्यांच्याकडे आणि त्यांना पाहिजे ते दूध देते. म्हणजे भक्ताकडे भगवंत धावत येतो. हा भक्तिमार्ग आहे. मांजराची पिल्लं. आणि तुम्ही धरलं पाहिजे घट्ट गुरुला, नाहीतर तुम्ही पडणारा हा माकडाचा मार्ग आहे. म्हणून माकडीचं पिल्लू होऊ नका, मांजरीचं पिल्लू व्हा. फार सुंदर उपदेश आहे तो. आपण ठरवलं पाहिजे ना माझा काय अधिकार आहे वगैरे. फांदी विहंगम मार्गे तया मोक्षप्राप्ती कर्मयोगाप्रती दुजा मार्ग. विहंगम मार्ग म्हणजे पक्षाचा मार्ग, आपला मार्ग दुसरा मार्ग आहे. त्याच्यानंतर निष्काम कर्माचा तयासी आधार. आता हे निष्काम कर्म आलं. निष्काम म्हणजे कामना नाही. कामना नाही म्हणजे कामनेची आसक्ती नाही. इच्छा असणार ना, मी हे करतोय कारण मला हे पाहिजे, त्याला चिकटून राहू नका. हे मिळालं नाही तर सगळं जग गेलं. कपोता आणि कपोती म्हणजे कबूतर आणि कबुतरी दोघांना गुरु केलेलं आहे. परवा मला एकाने शार्प मुलगा इतका चांगला ऐकत होता, 12वीत होता, जर आता त्याला रिलीफ मिळालेला आहे, अभ्यास चांगला झाला आहे वगैरे. मला नंतर मिळालं, सर यू टोल्ड अबाउट नेगेटिव्ह गुरु, हाऊ कॅन गुरु बी नेगेटिव्ह. म्हणजे हा प्रश्न आहे. इंग्लिशमध्ये कारण त्याला तेवढं, पण मराठी कळत होतं कारण घरात मराठी बोलतात. म्हणलं अगदी सोपं आहे. हे स्विच तू दाबतोस त्यावेळेला काय होतं, म्हणतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलं की सर्किट सुरू होतं. निगेटिव्ह आहे ना म्हणून पॉझिटिव्हला महत्त्व आहे ना, आणि ते दोन्ही एकत्र आले की सर्किट पूर्ण होतं ना. शक्तीचं सर्किट पूर्ण व्हायचं असेल तर पॉझिटिव्ह गुरुही पाहिजेत, निगेटिव्ह गुरुही पाहिजेत. मी उदाहरण कुठलं दिलं होतं की सूप आहे ते दाणे आपल्याकडे ठेवतं आणि तो भूस कोंडा आहे ते उडवून लावतं. चाळण जी आहे ना ती कोंडा भूस आपल्याकडे ठेवतं आणि पिठाचा त्याग करतं. म्हणजे पॉझिटिव्ह गुरु कुठला आहे, सूप तो सत्व आहे तो आपल्याकडे ठेवतो आणि जे निस्सत्व आहे त्याचा त्याग करतो. चाळणी काय करते, निस्सत्व आहे तो कोंडा दगड आपल्याकडे ठेवते आणि चांगल्या पिठाचा त्याग करते. हे दोन्ही महत्त्वाचे आहे. जोडते ती सुई, पॉझिटिव्ह गुरु आहे. कातरते ती कात्री, नेगेटिव्ह गुरु आहे. पण इंडिव्हिज्युअल विचार करतोय, एरवी कपडे शिवायचं तर कात्री पाहिजे आणि सुई पाहिजे, म्हणून नेगेटिव्ह गुरुसुद्धा पाहिजे ना. कातरतो तोही पाहिजे, जोडतो तोही पाहिजे. पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे रिलेटिव्ह आहे. ते दोन्ही असल्याशिवाय होणारच नाही. स्त्री पुरुष, रात्र आणि दिवस नसतील तर ऋतू कसे होतील, साधी गोष्ट आहे की नाही. या दोन्ही गोष्टी लागतात. त्याला ते चांगलं पडलं. म्हणून नेगेटिव्ह गुरु जरी म्हणला तरी तुझ्यापासून मी हा गुण शिकलो आणि तसं वागायचं नाही हे शिकलो म्हणून तो नेगेटिव्ह गुरु. हे त्या कपोती माहीत आहेत ना, त्यांना पिल्लं झालेली आहेत, किडे आणायला जातात. ज्या वेळेला वडील जातो त्यावेळेला आई बसलेली आहे, आई आणायला जाते त्यावेळेला वडील बसलेले आहेत. जवळपासच किडे आहेत आणि ते आणतात चोचीतून आपल्या पिलांना भरवतात. नंतर बाकीच्या पक्ष्यांना कळतं तेव्हा तो कबूतर येतो आणि कबुतरीला म्हणतो की आपण जवळ तर आहे, आपण दोघं जाऊया म्हणजे आपल्याला जास्त किडे आणता येतील. दोघंही जातात. आत्तापर्यंत आई गेली त्यावेळेला बाबा होते आणि बाबा गेले त्यावेळेला आई होती. आता दोघंजणं का गेले म्हणून पाहिला ती पिलं खुरडत येतात, त्यांना पंख नाही आहेत अजून फुटलेले. अशा वेळेला पहाटे एक पक्षी पकडणारा त्यांच्या घरट्याच्या बाहेर आपलं जाळं, फास म्हणतात ना, तो फास असा त्यांनी पसरून ठेवलेला आहे. आणि त्याला पक्षी सापडण्याची 2 पिलं सापडतील आपल्याला. आणि पिलं बाहेर येतात आणि त्यांचे पाय त्या फासात अडकतात. सोडवायचं झालं की गाठ घट्ट होते ना ती. तो 2 पिलं मिळाली, बरं झालं. इतक्यात आई येते. आई सोडवण्याचा प्रयत्न करते. तो फास सुटत नाही. मनात विचार करते की साधी मुलं मी वाचवू शकत नाही आहे, माझ्या जीवनाला काय अर्थ आहे. म्हणून ती स्वतःला अडकवून घेते. नंतर नवरा येतो, कबूतर, हेड ऑफ द फॅमिली. तो त्या तिघांना सोडवायचा प्रयत्न करतो पण सुटत नाही, जास्त अडकत जातात. मग तोही त्या जाळ्यात उडी मारतो आणि तोही अडकतो. तो जो बर्ड कॅचर जो आहे, पक्षी पकडणारा, त्याला आनंद होतो की एखादं मिळेल वाटत होतं, ते 4 मिळाले. दत्तात्रेय सगळं बघत असतात, नमस्कार करतात. आणि असं वागायचं नाही. मूल म्हणजे महत्त्वाचं आहे, पण मूल म्हणजे जीवन आहे का. लाईफ इज लार्जर दॅन, और देर इज मोर टू लाईफ दॅन सन, देर इज मोर टू लाईफ दॅन वाईफ, देर इज मोर टू लाईफ दॅन हाऊस.
देर इज मोर टू लाईफ दॅन प्रॉपर्टी, देर इज मोर टू लाईफ. लाईफ इज लार्जर, लाईफ इज बिगर ऑर ग्रेटर, मोर इम्पॉर्टंट. मला पुढच्या सीझनमध्ये मुलं झाली असती, पण मी मरतो, मुलांशिवाय नाही. हे किती लोक करतात. अक्षरशः तुम्हाला सांगतो, हे अज्ञान आहे, अज्ञान. ज्ञान असेल ना तर ठीक आहे, असं व्हायचं ते झालं, तात्कालिक वाईट वाटलं ते ॲब्सॉर्ब केलं, टेकिंग इन अ स्ट्राईड. चालता चालता ती घटना घडली. मी जरा थांबलो, कारण काय, माझीच पत्नी होती, माझाच पती होता, माझीच मुलं होती, माझ्याच घराला आग लागली होती. किती वेळ थांबणार. त्या आग लागलेल्या घरात भूतासारखे बसणार आणि लोकांना बघणार, काय हो वैभव होतं आणि आता काय झालं बघा. मूर्खा. जीवन म्हणजे काय ते घर आहे? जीवन म्हणजे काय पती पत्नी मुलं आहेत? लाईफ इज लार्जर. म्हणजे द्यावाचं वाटतो ना मग जीव दे जीवाला. फार सुंदर एका सिनेमाच्या ओळीतली गाण्यातली ओळ आहे. तो जीव द्यायला जातो, तो म्हणतो तुला जीव द्यायचा आहे ना, मग दुसऱ्या जीवासाठी जीव दे ना. म्हणजे कसं देऊ? तुझा हार्ट एकाला देऊया, तुझे डोळे 2 माणसांना देऊया, तुझी किडनीज, तुझे सगळे पार्ट्स काढूया, बॉडी पार्ट्स. तुला जीव द्यायचाच आहे ना, मग अनेक जीवांना जीवन देऊन जीव का नाही देत? तुला जीव द्यायचा आहे ना, तुला सती जायचं आहे ना पतीबरोबर, ठीक आहे, तू मातृशाहीचं काम कर ना. इतका पटला त्यानं तो संदेश. आयुष्यभर तुला जीवन नकोसं झाले ना, चांगलं जीवन जगण्यासाठी कितीतरी संधी वाट पाहत आहेत, पण मी बघतच नाही. ही अत्यंत देहाच्या पातळीवरची कृती आहे, त्याला कोणीच मान्यता दिलेली नाही. जरा बुद्धी वापरूया, विचार करूया की घटना घडणार त्यावेळेला घडणारच. बघा, कधी कधी अगदी आपली मिळवती मुलं जातात, आपल्याला कल्पना नसतो इतका तो मुलगा लोकप्रिय असतो, ज्याच्या वेळेला 3-3 हजार लोक प्रेताचं दर्शन घ्यायला येतात. त्यामुळे आम्हाला जो टाकाऊ मुलगा वाटत असतो तो इतका टिकाऊ ह्याची कल्पना येते आम्हाला. परवा तो कासळी म्हणतात ना, ते वाजवायचा. कितीतरी त्याने 300 लोक आले, त्यांना बाजू पोलीस यावे लागले. त्यांना सांगितलं अपोलोमध्ये ते हे करू नका तुम्ही. नाही आमचा तो हे, आमचा तो हे, आमचा तो हे. किती त्यांनी लोकसंग्रह केला होता, आम्हाला कल्पनाच नाही. तो 10वीचा नीट पास झाला नाही. आम्ही तोच त्याचा रेफरन्स पॉईंट ठेवलेला होता. आता त्याची आई गेले 15 दिवस होऊन गेले, फक्त रडते आणि हे घेते ते घेते, आठवण करते. म्हणलं खरं म्हणजे तुला हाताला धरून मला घराबाहेर काढावंसं वाटतं. आज हक्काचं घर आहे तुझं, बहिणीचं शेजारी. गो 4 गोष्टी बदला तुम्ही. हे तुम्हाला सांगतोय मी, मलाही सांगतो नेहमी. चेंज द पर्सन, चेंज द प्लेस, चेंज द टॉपिक, म्हणजे ज्याच्यावर विकास, फोकस ऑफ युअर थिंकिंग, अँड चेंज द ॲक्टिव्हिटी. हे न करता याच लावायचा, आल्याला त्याचा तो आवडता कार्यक्रम होता, मी रडतच बसणार आहे की त्या वातावरणात. आणि ह्याला मी प्रेम म्हणते, नाही आहे. जिवंत असेपर्यंत मी प्रेम केलं, आता त्याला काय आवडेल? आपली आई रडत बसलेली आवडेल? शेवटच्या दिवसात तो रात्री 12ला आला तरी पाहायचे पाहायचा. तो व्हिडिओ शेवटचा आम्ही बघितला ना, नंतर ती म्हणते की तो मला इतकं जवळ घ्यायचा की आई तुझं जीवन मी चांगलं करेन म्हणायचा ना. गेला तो. मग आता त्याला कशी आई आवडेल? तशी हो ना तू. हेच महत्त्वाचं आहे. हे ज्ञान आहे, लक्षात ठेवा. हे ज्ञान आहे. आणि ज्ञानाशिवाय मुक्ती नाही आहे पुढे. पण भक्तीतून ज्ञानाकडे जाता येतं, कर्मातून ज्ञानाकडे जाता येतं, ध्यानातून ज्ञानाकडे जाता येतं. हा सगळा तो विचार आहे. म्हणून बघा, निष्काम कर्माचा तयासी आधार पाहे पैल पार पावावया विहित कर्म स्वकर्म. आता आणखीन एक शब्द आला, कर्म अकर्म. आता विहित कर्म स्वकर्म. स्वकर्म म्हणजे स्वकर्तव्य. हे मलाच करायला पाहिजे. आणखीन एक मला आठवला, आज सकाळीच हा विषय आला होता त्यावेळेला ते उदाहरण दिलं म्हणून सांगतो की अवसरे करून प्राप्त. हे प्रसंग आहे, त्या प्रसंगात जे कर्म तुम्हाला करावं लागतं ते करावंच लागणार आहे तुम्हाला. बरोबर. मी उदाहरण दिलं, म्हटलं तुम्ही बघा, मला तो कुठे आहे मला माहितीही नाही आहे. माझ्या पहिल्या मुलीच्या लग्नाचा अल्बम, त्याच्यात मी एका हाती सगळं काम करत होतो, कारण खाली वाकलं की टोपी पडत होती. कारण टोपी कधी घातलीच नव्हती. पण त्या अवसरी भट म्हणाला टोपी आणली पाहिजे. मग जाणार कोण? तर मित्र म्हणाला मी आणतो. गेला. टोपीला नंबर असतो, साईज असतो.
म्हणाला नाही अत्यंत बुद्धिमान आहेत, मोठ्यात मोठी टोपी द्या. माझं डोकं एवढं, माझ्या डोक्याच्या मागे 4 इंच ती टोपी आहे, म्हणून टोपी धरून नमस्कार करतो. सगळी कामं टोपी धरून केलेली आहे. अवसरे करून प्राप्त, आनंदात करा ना तुम्ही. आणि नंतर हसा. दुसऱ्या मुलीच्या वेळेला दुसरा प्रकार घडला. असल्या लुंगी नाही, सिल्कची लुंगी आणते, तिची गाठ कधी सुटेल माहीत नाही, म्हणून कायम इथे हात धरून सगळी कामं एका हाती केली की नाही. मुलींची लग्न दोन्ही एका हाती ती करावीच लागणार होती. हे लक्षात ठेवा. हे आता म्हणजे 5-10 मिनिटात विषय संपवला पाहिजे. आमचा संपणारच आहे आपला. मग तो सभगान विहित स्वकर्म आचरोनी येथे वेळे पावती ते पूर्णत्वास. वेळ यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीची. त्यांचं जमलं ना, आमचं काही महाराजांनी काय उदाहरण दिलेलं आहे. महाराज तो मुलगा तरुण 3 महिन्यात तुम्ही म्हणता तुझं काम झालं तर जा. मी 3 वर्ष इथे, माझ्या जीवनाचा अनुभव आहे. मी रिटायर झाल्यानंतर आलेलो आहे. मला 3 वर्षात तुम्ही पाठवलं नाही, माझं काम झालं नाही, माझ्यात काही बदल घडला नाही. महाराजांनी काय उदाहरण दिलं. म्हटले घरातली बाई भांडी घासायला मागे नेते, बरोबर आहे. पहिल्यांदा ती काय करते, ज्या भांड्यातून फक्त पाणी प्यायलेलं आहे विसळते बाजूला ठेवते, विसळते बाजूला ठेवते. त्यातून चहा प्यायलेला आहे जरा असं करते बाजूला ठेवते. पण ज्या भांड्यात भात लावला होता जो करपला होता ते भांडं घासायला वेळ नाही का लागणार. तो मुलगा तरुण होता, त्यांनी काय फार पापं केली नव्हती, त्यांनी काही भ्रष्टाचार केला नव्हता. तुम्ही आयुष्यभर नोकरी केली, काय केलं? नोकरीत भ्रष्टाचारच केलात ना. तुमचं भांडं एवढं करपलेलं आहे म्हणून मी ते फुगवत ठेवलेलं आहे, मराठीत म्हणतात. त्याच्यात पाणी घालून ठेवलेलं आहे म्हणजे मला धुवायला नंतर सोपं जाईल म्हणून. पण लक्षात ठेवा, घरातली बाई सगळी भांडी घासल्याशिवाय घरात येत नाही. तुम्हाला सुधारल्याशिवाय मी जाणार नाही. गेलो तरी तुमचा हात पुढच्या जन्मात सुद्धा धरून ठेवेल. एकदा हात, आणि आपल्या सगळ्यांचा हात महाराजांनी हातात धरला. महाराज का इथे बसलोय म्हणून. एरवी स्वामी समर्थ असू शकतात, साईनाथ असू शकतात, गजानन महाराज असू शकतात. महाराज म्हणजे सद्गुरू, हे लक्षात ठेवा. आपण त्यांच्या पायाशी बसते म्हणून महाराज महाराज म्हणतो. सद्गुरू हे सगळं करतात. म्हणून काय सांगितलं, मग तो साधक होता आत्मतुष्ट राहे खटपट स्वभावेती. आत्मतुष्ट हे 2 मराठीतला अर्थ निराळा आहे. आत्मतुष्ट म्हणजे माझ्यात मी खुश आहे, मला बाहेरचा पार्टनर लागत नाही खेळायला. काय सुंदर उदाहरण दिलं भागवतात शेवटी, की ते पान वाहत येतं पिंपळाचं, त्या पानावर काहीतरी हालचाल दिसते. मार्कंडेय ऋषींना ते काय समजत असतात, प्रलय झालेला आहे आणि अशा वेळेला आता सगळे बुडलेलं आहे. अशा वेळेला नवीन सृष्टी करण्यासाठी मला जिवंत ठेवलेला आहे. माझ्यावर केवढा त्या परमेश्वराचा विश्वास आहे. हा अहंकार काही असतं, काहीतरी वाहत येते. अरे सगळी झाडं जर बुडलेली आहेत, पानं वगैरे वाहून गेलेली आहेत, हे पान कुठलं? मग त्याच्यावर हालचाल काय दिसते? जवळ येल्यानंतर बालम मुकुंदम मनसा स्मरामी. मी त्या लहान, तो कृष्ण आहे, बाळकृष्ण, तो पिंपळाच्या पानावर तरंगत येतोय. आपल्याच पायाचा अंगठा आपल्याच हातात धरून, आपल्याच तोंडात धरून आनंदात चोखतोय. त्याला काय बाहेरचं खेळणं पाहिजे? त्याला काय बाहेरचा पार्टनर पाहिजे? नाही आहे, आनंदात येतो. आणि त्यामुळे काय की मी आत्मतुष्ट आहे, मी आत्ममग्न आहे, मी आत्मतृप्त आहे, मी आत्मक्रीड आहे, मी आत्ममिथून आहे. एरवी मिथून करायला स्त्री पुरुष, नर मादी, तो ती 2 जणं लागतात. पण माझा पार्टनरच आहे, माझं सगळं मला हा आत्मतुष्ट आहे. हा जो आत्मतुष्ट आहे त्याला बाहेरचं खरंच काही लागत नाही. हे महाराज वगैरे म्हणतात ना, आमची 5वी अवस्था आहे, म्हणजे समाधी अवस्था आहे तोपर्यंत आत मी परमेश्वराला धरून ठेवलेला आहे. जरा डोळे उघडले की डोळ्यातून तो निघून गेला. पण महाराज म्हणतात आमचे डोळे उघडेच असतात, आम्हाला डोळे बंद करून ध्यान करावंच लागत नाही. सगळीकडे आम्ही जातो त्यावेळेला तोच राम दिसतो. म्हणून तुम्हाला मी नमस्कार करून राम राम म्हणतो. माझ्यात जो राम आहे मला तुमच्यातही दिसतो. हे पूर्ण ज्ञान आहे, हे पूर्ण दर्शन आहे, लक्षात ठेवा. मग तो साधक होता आत्मतुष्ट राहे खटपट स्वभाव येते. म्हणून सांगतो, म्हणून म्हणलं की एक सिद्धांत, देअरफॉर मी तुला सांगतो, सांग ऐक आता पार्था, ज्या लागे आस्था नैष्कर्म्याची, म्हणजे कर्म करूनही गेलं.
कृष्णाला कर्म कुठलं चिकटतच नव्हतं. कृष्ण कशाला चिकटला नाही आणि कृष्णाला काही चिकटलं नाही. अगदी शेवटी विशेष गोपी राधा समजा आलेली आहे बासरी घेऊन. तो म्हणतो की बासरीचं मी विसर्जन केलेलं आहे, तू बासरी आणलीस ना, तू सीमेपर्यंत आलीस ना, परत जा, मी मागे बघणार सुद्धा नाही आहे, आणि या सीमेवर ती बासरी ठेव. रुक्मिणी आग्रह करते की बासरी तुम्ही ओठावर घेता, म्हणून गोपी काय राधासुद्धा बासरीचा मत्सर करते, सवती मत्सर. राधेला बासरी सवत वाटते, ती एकदा वाजवून दाखवा ना. कृष्ण म्हणतो रुक्मिणी तुम्हाला अगदी प्रिय आहेस ग, पण खरं सांगतो मला बासरी आता धरतासुद्धा येत नाही. बासरीवर किती छिद्र आहेत तेही माझ्या लक्षात नाही आहे, मी कशी वाजवू बासरी. बासरीचं विसर्जन मी गोकुळाच्या सीमेवर केलं, बस जमलं पाहिजे. म्हणून त्या वेळेला मी टी कामं केली, मला काहीच चिकटलं नाही. गोकुळातून निघालो ना त्यावेळेला मी पूर्णपणे निर्लेप झालेलो होतो गोकुळातल्या कुठल्याही नात्याचा. कितीतरी वर्षांनी तीर्थक्षेत्री, ते तीर्थक्षेत्र म्हणजे त्यांनी सांगितले कुरुक्षेत्र, त्या कुरुक्षेत्राला नदी, त्या नदीत आंघोळीला आले होते, ग्रहण होतं. त्यावेळेला त्याला नंद आणि यशोदा दिसले, नंद आणि यशोदा. त्यावेळेला ती म्हणाली की कृष्णा तुझ्याबद्दल ऐकत होते पण दर्शनच नाही दिलंस. नाही, 125 वर्षाचं आयुष्य, 12 वर्ष गोकुळात, इतका तो गोकुळातल्या मातीशी घुलमिलकर म्हणतो एक झाला, गोकुळातल्या हवेशी, गोकुळातल्या वृक्षांशी, गोकुळातल्या गुरांशी, गोकुळातल्या त्या यमुनेच्या पाण्याशी, सगळ्याशी आणि माणसांशी एकरूप झाला. नंतर 113 वर्षात एकदाही गोकुळात गेला नाही, गोकुळाच्या कधी आठवणी काढल्या नाही. कुणी काढला तर हो तो काळ खूप चांगला होता एवढं म्हणून तो पुढे गेला. तो म्हणतो खरंच सांगतो मला बासरी धरता येत नाही. आता विसर्जन केलं त्या भूमिकेचं पूर्णपणे. हे जमलं पाहिजे, त्याला नैष्कर्म्य अवस्था म्हणलेलं आहे. खूप कर्म केलं पण मला काहीही चिकटलं नाही. कधीकधी आपण मागे वळून बघायला पाहिजे, नोव्हेंबर डिसेंबर महिने हे त्या वर्षात आपण काय केलं, गेल्या 5 वर्षात काय केलं, त्याच्या आधीच्या 5 वर्षात काय केलं, कॉलेजमध्ये असताना काय केलं, आठवायचे दिवस. म्हणून रात्री झोप लागली नाही ना, ते आठवा तुम्ही. गेल्या वर्षात मला आठवणी असतात काय केलं. परवा मला एकाने विचारलं की काय तुम्ही विशेष करून सांगा. म्हटलं एक लक्षात ठेव, माझ्या घराला नाव नाही, बरोबर, माझ्या घरासमोर आमच्या नावाची पाटी नाही आहे, माझं लेटरहेड नाही आहे, माझं व्हिजिटिंग कार्ड नाही आहे, माझा आहे तो मोबाईल नंबर आणि तो सुद्धा तुमच्या माझ्या सोयीसाठी, काहीच नाही आहे. हे फार महत्त्वाचं आहे. हे मी माझं म्हणून सांगत नाही आहे, हे मी आठवलं. त्यांनी मला सांगितलं काय विशेष आहे आयुष्यातलं काय. म्हटलं मला हे विशेष वाटतं. कितीतरी चांगल्या संधी होत्या, आय विड्रॉ. परवा आता अत्यंत VIP ट्रीटमेंट होती, अयोध्येला जायची, मी गेलो नाही, मी पुण्याला गेलो. कारण आपण सगळेजण एकदा आई होते तशी दिवाळी करायची, आई असताना तशी दिवाळी करूया. धिस वॉज टचिंग फॉर मी. राम आहेच तिथे, पण आम्ही सगळेजण दिवाळीलाच एकत्र. आणि खरंच जीवनातला एक अत्यंत चांगला अनुभव होता. आई होते त्यावेळेला मोबाईल नव्हता म्हणून जास्त आम्ही आईचं ऐकायचो. आता मोबाईल असल्यामुळे पहिले सेल्फी घेतली, हे घेतलं, ते झालं, पण तरीसुद्धा एकत्र होतो. टुगेदरनेस ज्याला म्हणतात ना, तो टुगेदरनेस वॉज देअर. आणि आता पुढच्या महिन्यात किंवा कधी मी रामाला जाऊ शकतो ना आपण. काय कुठून विड्रॉ व्हायचं हे ठरलं पाहिजे. आणि विशेषतः 50 नंतर तर ठरलंच पाहिजे. 50 नंतर आपण मागे गमतीनं म्हणलो होतो ना, आता हे 1-2 ओव्या वाचूया आणि ते शेवटी सांगूया. नवीन विचार नाही आहेत, पण आपल्या अनेकांची 50 मागे पडलेली आहे. पण त्यावेळेला जे केलं नाही ते आत्ता केलं तरी सुद्धा चालेल ना. गंमत बघा. म्हणूनही सांगतो ऐकता पार्था, जयाला घे आस्था नैष्कर्म्याची, तयाने आपुले कर्म जे उचित, सांडूने येठ सर्वतैव. मग आता काहीही करायची मला गरज नाही आहे, तो अर्जुनाला म्हणतो, तरीसुद्धा मी करतो. कारण मीच जर काही केलं नाही तर लोक म्हणतील कृष्ण कुठे काय करतो. महाराजांना त्या मावशीने विचारलं ना, आम्हाला सगळ्यांना सांगता माळ घ्या हातात, जप करा, आणि तुम्ही फक्त गळ्यातच माळा घातलेल्या आहेत, तुमच्या हातात कधी माळ दिसत नाही. त्यावेळेला ते म्हणाले, मावशी आईसारखी आहेस ना, मला कपाळाला कान लाव. काय ऐकू येतं? श्रीराम जय राम जय जय राम. छातीला कान लाव, अरे गुडघ्याला कान लाव, ह्याला लाव, सगळीकडे श्रीराम जय राम जय जय राम ऐकू होतं. म्हणजे तसं बघितलं तर ज्याच्या आतून नाम बाहेर येत आहे त्याला बाहेरून आत नाम घ्यायची गरज नाही आहे. मला माळेची गरज नाही, पण तू सांगितलंस ते बरं केलं. हा विचार अनेकांच्या मनात येत असेल, महाराज कुठे माळ घेतात,
मग आम्ही कशाला घ्यायचे? ते कुठे करतात? आणि म्हणून सांगितलेला नियम की समाजात ज्यांना काहीतरी करायचं आहे ते जाणते आहेत आणि वडील मंडळी आहेत, त्यांनी ते केलं पाहिजे, कारण ते करतात त्याप्रमाणे समाज करतो. ती फार मोठी जबाबदारी. 50 वाढदिवस झाल्यानंतर आपण गमतीनं म्हणलो होतो, हा प्रसंग प्रत्येकाला अनेकदा ऐकला तरी बरं वाटतं. 51 वाढदिवस होतो तो. 51 त्यावेळेला जीवन मला सांगत असतं की एका वनात जा की रे, आता एकट्याने वनात जा. तरी जात नाही मी. 52 वाढदिवस होतो. बा मानवा, आता तरी वनात जा. 52 आले की नाही. आता जीवन माझा नादच सोडतं. हे काही वनात जाणारं बाळ नाही आहे. 53, 54 परत जीवनाला माझी दया येते. अरे 55 सुनवालो, वनात जाणं 55 वर्ष झाली ना तुला, तरी हे बाळ ऐकत नाही. 56 सोडून दिलं. आता मात्र त्याला राहत नाही जीवनाला. 57 7 मुलांच्या हातात दे रे आणि वनात जा. मी जात नाही. 58 म्हणजे पठ्ठा, पठ्ठ्या, आता तरी वनात जा. तो जात नाही. त्याच्यानंतर एकदाही जीवन मला सांगत नाही वनात जा. जीवनाने इतकं मला जागं केलं, इतकं मला सांगितलं, पण मी जातच नाही वनात. बघा, आणि वनात म्हणजे फिजिकल वनात नाही, मनातल्या वनात, मनातल्या रानात. पूर्वी अशी भावगीत होती ना, मी मनातलं काय ते तुझ्या कानात सांगेन, पण माझ्या स्वप्नात ये. काय सुंदर कल्पना आहे. माझ्या मनात काय आहे ते मी तुझ्या कानात सांगेन, त्यावेळेला स्वप्नात ये. आणि कुठे? रानात. रान, कान, मन, स्वप्न. त्याला पटलं तिला काय सांगायचं ते, पण म्हणाला मी रानात येईन. कुठल्या रानात? नाही, माझ्या स्वप्नातल्या रानात. तरच ते सगळं जमणार आहे. हे सगळं मान्यवर आहे. उद्या परत करणार आहोत. उद्या संध्याकाळी प्रवचन नसेल, कारण याच्या आधी 4 दिवस, दत्त जयंतीच्या आधी 4 दिवस, कित्येक वर्ष, म्हणजे मला लक्षात येई नाही. ती अत्यंत दुर्गा दत्त मंदिर म्हणून आहे. कधी जा बघायला माशेलला. दुर्गा म्हणजे शांतादुर्गा आहे आणि दत्त म्हणजे एकमुखी दत्त आहे. त्याला वाराप्रमाणे वेशभूषा केली जाते. अंधार बंद केलं तर कुंडलिनीची 7 चक्र दिसतात. या 7 चक्राच्या होलमधून दत्ताचं दर्शन घेणं हा अनुभव आहे. ज्यांनी गुरुचरित्राचं संपादन केलं, ज्यांनी नामचिंतामणीसारखे ग्रंथ लिहिले, ते जे कामत आपण जे म्हणतो त्यांचं ते मंदिर. तिथे कित्येक वर्ष दत्त जयंती महत्त्वाची, कारण दत्ताचंच मंदिर आहे ते. 4 दिवस आधी विषय असतो. यावेळेला विषय गीता घेते आणि गीता जयंतीपासून सुरू करतात. गीता जयंती एकादशीला असते. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमेला दत्तजन्म, त्यावेळेला कीर्तन असतं. तर तिथे जायलाच पाहिजे. मी परवा दिवशी समजत होतो, तर उद्या 4 दिवस येतात ना दत्त जयंतीच्या आधीचे, म्हणून उद्या संध्याकाळी इथूनच मी जाईन. फक्त संध्याकाळचं प्रवचन नसेल, सकाळी आपण भेटूया. संध्याकाळी उपासना, पारायण वगैरे तुमचं चालूच असतं. हे किती सोपं आहे तुमच्या आता लक्षात आलं असेल. उद्या ह्याचा पुढचा विचार करूया. आहे त्या ठिकाणी जरा ताठ बसूया, डोळे मिटूया, शांत. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. मला परत वाटतं की मेंदूने सांगितलं हास की चेहरा हसतो, आणि मेंदूने सांगितलं रड की आपण रडतो. म्हणून मेंदू ताब्यात घेऊया, धी बुद्धी ताब्यात घेऊया. आणि ती शक्य आहे का? हो, शक्य आहे. गुरूंची कृपा आणि आपली साधना, 2 गोष्टी पाहिजेत. आपली उपासना, गुरूंची कृपा. शांत. श्लोक म्हणूया. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरुपाय दोन्ही. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा.
उपेक्षो नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ समाधी पाहता समाधान होते तनु कष्टवी त्यासी आनंद देते मनी भाविता कामना पूर्ण होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. शांत शांतिपाठ म्हणूया. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर राम हनुमान सीता लक्ष्मण आपले महाराज समर्थ रामदास आणि मुख्य म्हणजे स्वामी स्वरूपानंद सगळ्यांचं दर्शन घ्यायचं आणि इथे असलेला सर्वांना नमस्कार करायचा आहे. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.